भरपूर दिवस झाले ना, एक रील माझ्या फीडवर कंटिन्युअसली येत होती आणि आज मला ते करायचंच होतं. म्हणून सकाळी 6:30 वाजता उठली, घर नीटनेटकं केलं आणि मस्तपैकी मी रेडी झाली. बाय द वे, प्रकाश गेला आहे सुरतला आणि मी आणि स्नोई रात्रभर दीपक आणि अबोलीच्या घरी थांबलो होतो, कारण की मला रात्री एकटीला राहायला खूपच भीती वाटते. आईंचा फोन आला की स्नोई झोपेतनं उठून गेली आहे आणि मम्मा मम्मा करते, म्हणून मी लगेच पोहोचली आणि तिला पटकन रेडी केलं. आणि कोइन्सिडेंटली आम्ही दोघीही ट्विनिंग करत होतो. मग पटकन एक नंबर चहा बनवला आणि त्यानंतर मी आणि स्नोई निघालो आमच्या डेस्टिनेशन कडे. स्नोईला मी जेव्हा पण म्हणते ना, स्नोई चल आपल्याला निक्की बरोबर बाहेर जायचं आहे, स्नोई एका पायावर रेडी होते आणि मी आणि निकिता आम्ही कितीही कुठेही फिरू शकतो. आणि बेस्ट पार्ट म्हणजे स्नोई आणि निकिताचं बॉन्ड एवढं चांगलं आहे की ती सगळे तिचे टँट्रम्स हँडल करून घेते. आम्ही आलो आहोत उत्सव एक्झिबिशन मध्ये, जिथे भरपूर काही गोष्टी होत्या एक्सप्लोर करायला. इथनं मी हा कळस आणि 2 अशा घंट्या घेतल्या होत्या माझ्या नवीन मंदिरासाठी. हे एक्झिबिशन या अपकमिंग वीकेंड पर्यंतच राहणार आहे, तर नक्की एकदा व्हिजिट करा, कारण की इथे फक्त वेगळ्या स्टेट्स वरनं नाही तर वेगळ्या वेगळ्या देशातनं सुद्धा लोक आले आहेत. हा, भरपूरशा आयटम्स वेअर ऑन द कॉस्टलियर साइड, पण जर तुम्ही व्यवस्थित नेगोशिएट केलं तर ते प्राइस कमी सुद्धा करतात. जर तुम्ही तुमच्या टॉडलर सोबत व्हिजिट करणार असाल तर तुमच्यासोबत अशी एक मैत्रीण आणा, नाहीतर एक स्ट्रोलर नक्कीच आणा. मग बाहेर निघताना स्नोईला तिची क्यूटशी अशी छोटीशी फॅन मिळाली. मग आम्ही बसलो ऑटोमध्ये आणि पोहोचलो आमच्या दोघींच्या फेवरेट रेस्टॉरंट मध्ये, जे आहे मेनलँड चायना. आणि माझ्या पर्सनल रेकमेंडेशन वर इथे आल्यावर प्लीज हनी नूडल्स विथ व्हॅनिला आईस्क्रीम नक्की ऑर्डर करा. फायनली आम्ही निक्कीला केलं बाय बाय. दोघी जणी ऑटोमध्ये बसलो आणि स्नोई बसताच झोपून गेली. त्यानंतर रात्री परत आम्ही पोहोचलो दीपक अबोलीच्या घरी. आणि असा होता माझा आजचा दिवस. मला फॉलो करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.